तर गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी वातावरण तर छान होतं, पण माझा मूड झाला होता खराब. का झाला तर मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. पण त्याआधी म्हटलं फ्रेश वगैरे व्हावं. फ्रेश वगैरे झाल्यानंतर इथं मी घेतल्या होत्या चपात्या करण्यासाठी. आणि चपात्या ठेवण्यासाठी कोण कोण अशा पेपरचा यूज करतं ते मला सांगा. ॲक्च्युली न्यूजपेपर वापरू नका. जर तुम्ही वापरत असाल तर अशा पेपरचा यूज करा. मिशोवरती अगदी स्वस्तमध्ये भेटतं हे. आणि मग मुलगा म्हटला, मला आई ग्रीन पीसची भाजी बनव आज. म्हटलं चला त्याला ग्रीन पीसची भाजी बनवू. जो तवा मी घेतला होता चपातीसाठी त्याच तव्यात मी त्याला भाजी बनवत होते. आणि काय झालं, मला खायची होती बेसन पोळी. आणि म्हणून मी बेसनाचं वगैरे ते मिश्रण सगळं बनवलं. पण मला ती पोळी जमलीच नाही. त्याचं झालं बेसन. पण आता काय करणार, म्हटलं जाऊ दे, बेसन तर बेसन. खाल्लं मी चपातीसोबत कसं तरी. आणि मूड तर ऑलरेडी खराबच झाला होता. म्हटलं चला आता मूड तर फ्रेश करूयात आपण. त्यासाठी मी इथं टी व्हीला सॉंग्स लावत होते. म्हटलं सॉंग्स लावून आपलं पुढचे कामं आवरावेत. कारण भांडी वगैरे सगळंच पडलं होतं. झाडून वगैरे पण मला घ्यायचं होतं. थोडासा डान्स केला. मुलगा म्हटला, आई मला जेवायला दे. म्हटलं आपलं काम आवरेल तोपर्यंत ह्याचं जेवणसुद्धा होईल. मग तो हाताने वगैरे जेवतो. कोण कोण माऊलीचे व्हिडिओ बघतं, कोणाकोणाची मुलं माऊलीचे व्हिडिओ बघतात ते मला कॉमेंट करून सांगा. बाहेर गेले तर मस्तपैकी असं झाडाला फूल आलं होतं आणि इतक्या साऱ्या कळ्या आल्या होत्या. हे झाड आहे ना, ॲक्च्युली उन्हाळ्यात इतकं वाढलं होतं. मला असं वाटायचं हे सगळं फेकून द्यावं आणि नवीन काहीतरी आणून लावावं. पण पावसाळ्यामुळे सगळं झाडं बहरतात आणि खरंच खूप छान वाटतं. जास्त अतिवृष्टी पण चांगली नाही, पण नॉर्मल पाऊस ठीक वाटतो. तर असं काही सगळं वातावरण होतं बाहेरचं. आणि मला ना खरं सांगू का, ह्या फुलाला मला इतका वेळ मी पाहत होते ना, म्हणजे खरंच खूप वेळ पाहत होते. त्याच्यानंतर मला ना एक व्हिडिओ शूट पण करायचा होता इंस्टाग्रामसाठी. आणि त्या व्हिडिओचं झालं आहे काय ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. हा तो व्हिडिओ होता. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.